तर सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप आणि मनोभावाने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज ना मी तुम्हाला असा एक पदार्थ बनवून दाखवणार आहे जो सगळ्यांनाच आवडतो। आता ठेचा सगळ्यांनीच खाल्लेला आहे, त्यात काही विशेष नाही, घरोघरी आवडीने खाला जाणारा पदार्थ म्हणजे ठेचा भाकर। तर आज मी तो मिरचीचा ठेचा इतका छान प्रकारे केला आहे ना की ह्याच्यासोबत ना तुम्ही असाही आपल्याला ठेचा आवडतो, पण जर असा केला तर अजूनही चांगलं तुम्ही आवडीने तो ठेचा खाऊ शकता। म्हणजे एक टाईम ना भाजी नाही केली आणि असा ठेचा जर तुम्ही केला तर खरं सांगते तुम्ही भाजी करणं विसरून जाता, इतका छान चवदार टेस्टी आणि मस्त लागतं। पाहू शकता, हा पाहता क्षणी तुम्हाला वाटतो का हा ठेचा आहे। हा कांदा टमाट्याचा मी ठेचा बनवलेला आहे, खूप चांगला लागतो, एकदा नक्की करून बघा। तर त्यासाठी आपल्याला साहित्य बघा काय लागणार आहे। तर इकडे मी दोन मोठे टमाटे असे चिरून घेतलेत, बारीक चिरून घेतलेले आहेत, पाहू शकता। दोन मोठे टमाटे बारीक चिरून घ्यायचं, दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे, हे बघा, दोन मोठे कांदे, दोन मोठे टमाटे। आता जास्त करायचे असेल तर जास्त कांदा टमाटे वापरू शकता। आणि इकडे थोडी कोथिंबीर मी चिरून घेतली बारीक चिरून। त्यानंतर आपण इकडे घेतलेल्या आहेत मस्तपैकी 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि 5-7-8-9-10 अशा म्हणजे जितक्या लागतील तितक्या ठेच्यापुरत्या मिरच्या घ्यायच्या। आता लसूण मिरच्याचा ना आपल्याला सुरुवातीला नॉर्मल ठेचा जसा बनवतो ना आपण तसा बनवायचा आहे। पहिली प्रोसेस हीच आहे, आपल्या नॉर्मल ठेच्यासारखं पहिले लसूण मिरची चांगलं परतून भाजून घ्यायचं, यालावर डाग पडेपर्यंत परतून घ्यायचं। सुरुवातीला ठेचाच करून घ्यायचा, मग पुढची प्रोसेस करायची। आता बघा दिवाळीची लगबग चाललेली आहे, इतकं काम असतं म्हणजे जरा पण वेळ भेटत नाही का असं आपल्याला भाज्या वगैरे करायला। तर मला खरंच आज खूप घाई होती आणि भूक लागली होती प्रचंड, मग तिखट झणझणीत खायची खूप इच्छा झाली। तर मला ठेचा तर करू वाटतोय, पण नेहमी नेहमी एकच खाण्यामध्ये काय म्हणजे थोडा चेंज झालं पाहिजे ना, त्यामुळं हा कांदा टमाट्याचा ठेचा केला आज। म्हणजे भाजी नाही करणार, याच्यासोबतच भाकर खायची। तर तुम्ही पण करू शकता, घाई असेल किंवा भाजीला काय सुचलं नसेल तर हा कांदा टमाट्याचा ठेचा किंवा याला तुम्ही टमाट्याचा ठेचासुद्धा बोलू शकता, खूप चांगला लागतो। भाजीला काय नसलं तर बेस्ट ऑप्शन आहे। हे बघा, आता नरम सॉफ्ट होईपर्यंत लसूण मिरची परतून घ्यायची थोड्याशा तेलामध्ये। हे बघा चांगल्या प्रकारे परतून झाली। आता ह्या उखळमध्ये मी याला काढून घेते आणि जसं आपण ठेचा बनवतो बघा रोज खाण्यासाठी अगदी तसाच बनवायचा। आता हे सगळं काढून घ्यायचं, चांगल्या प्रकारे पहिलं भाजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला वेगळं नंतर जास्त परतवायला नको। आता हे सगळं उखळमध्ये काढून घेते बघा, लसूण मिरची जितका चांगला लसूण वापरता तितका चांगला चव येते। आता हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि उखळमध्ये आपण याचा एक ठेचा बनवून घ्यायचा। थोडंसं चिमूटभर मीठ घ्यायची, कारण याला पण एक वेगळी चव आली पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही जिरे पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हते सध्या, पण तुम्ही जिरे 1 चमचे इथे टाकू शकता। आणि याला आता चांगलं उखळमध्ये आपण याचा ठेचा करून घेऊया, जसा नॉर्मल आपण बनवतो। काही झंझट नाही आहे, पाहू शकता आपला हा ठेचा मिरची लसणाचा झालेला आहे तयार, खमंग झणझणीत असा। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, याच्यामध्ये आपण जे कांदे चिरून घेतलेत बघा 2 कांदे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये मग 2 मोठे टमाटे जे बारीक चिरून घेतलेत ते सुद्धा टाकून घ्यायचे। जसं आपण त्या साहित्यापासून जरा वेगवेगळं काहीतरी करतो तसंच आहे, ठेच्यापासून सुद्धा वेगवेगळे असे प्रकार बनवले जातात। तर इकडे बघा मी टमाटे सुद्धा टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घेते आता, जोपर्यंत याचा थोडासा कच्चापणा जात नाही तोपर्यंत। हे बघा जरा नरम सॉफ्ट झाले, कलर पण चेंज झालाय आणि आकार सुद्धा कमी झालेला आहे, म्हणजे कांदा टमाटर बऱ्यापैकी परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये ना थोडंसं चव वाढवण्यासाठी 1-2 मसाले टाकायचे। आता इकडे लाल मसाला काही टाकणार नाही, कारण आपण ठेचा वापरणार आहोत। तर चवीनुसार मीठ इकडे सुद्धा चिमूटभर टाकायचं, जास्त टाकू नका, फक्त हे कांदा टमाट्याला थोडी चव येण्यासाठी। त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडासा धना पावडर आणि अगदी अर्धा चमचा अशी हळद टाकायची। हळद कशी पूर्णपणे ऑप्शन आहे, नाही टाकली तरी हरकत नाही, पण हळदीने छान रंग येतो, म्हणजे भाजीसारखं वाटण दिसायला। तर बघा हळद, गरम मसाला आणि धना पावडर टाकलेला आहे। लाल मसाला इकडे वापरायचा नाही, कारण आपण हा ठेच्याचा प्रकार बनवतो, त्यामुळे मिरची आहे
आणि आता याला चांगलं परतून घ्यायचं स्लो गॅसवर तेलामध्ये. थोडंच तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं. मग हे थोडं परतून झालं की याच्यामध्ये आपण जे ठेसा बनवलेला आहे बघा उकळीमध्ये तो टाकून घ्यायचा. गरमागरम झणझणीत असा हा ठेसा टाकून घ्यायचा. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर मिरचीचा वापर इकडे कमी करू शकता, पण लसूण जास्त टाकला तरी हरकत नाही, कारण लसणाची चव छान येते. आता हे सगळं त्याच चमच्याने जरा मिक्स करून घेते. सगळं ठेसा आपण कांदा टमाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर घेतला आहे मिक्स करून. आता चांगलं व्यवस्थित जरा मिक्स करून घेते. हे बघा, हे कांदा टमाट्यामध्ये हा ठेसा जो आहे तो पूर्ण एकजीव झाला पाहिजे, व्यवस्थित ह्या कोट झाला पाहिजे, म्हणजे सगळी चव याला पॅक होती. बस आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. 1-2 वाफा द्यायच्या, म्हणजे सगळा फ्लेवर चव उतरली जाते याच्यामध्ये. आणि बघा आपला हा कांदा टमाट्याचा ठेसा कसा तयार होतोय खाण्यासाठी. तर हे मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आता याच्यावर झाकण ठेवायचं. अगदी स्लो गॅस ठेवायचा, अजिबात फास्ट गॅस नकोय, नाहीतर चिटकला जाऊ शकतो, करपला जाऊ शकतो. त्यामुळं स्लोच गॅस ठेवायचा, झाकण ठेवायचं. असे 1-2 वाफा द्यायच्या. चांगलं कडीकडीने तेल सुटलं जातं, मग चवसुद्धा वाढते. लसूण मिरचीचा फ्लेवर उतरतो याच्यामध्ये. आणि हे पाहू शकता आपला हा टमाट्याचा ठेसा किती चांगला झालेला आहे. टमाट्याचा वापर इकडे तुम्ही जास्त केलं तरी चालेल, म्हणजे जिकडे मी 2 घेतलेत ना तिकडे अजून एखादं वाढवलं टमाटं तरीही चांगले. हे बघा मस्तपैकी असं कसा टमाट्याचा ठेसा तयार झालेला आहे. आणि तिखट काय वाटत नाही, कारण आपण याच्यामध्ये कांदा टमाटर टाकलेला आहे, त्यामुळं तिखटपणा बॅलन्स होतो. आणि आता आपला हा झणझणी चमचमीत तोंडाची चव वाढवणारा असा हा कांदा टमाट्याचा ठेसा केलेला आहे. एकदम छान लागतो. वर जर लिंबू पिळून खाल्लं ना तर इतकं मस्त वाटतो ना, खरं सांगते. ज्याला तोंडाला चव नसेल ना त्यांनी तर हा आवर्जून खावा, खूप भारी लागतो. पहिल्याच घासामध्ये तुम्हाला याची चव इतकी छान झणझणीत लागन. बघा किती छान झाला आपला हा टमाट्याचा ठेसा. गॅस बंद केलेला आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही आपला हा कांदा टमाट्याचा ठेसा किती चांगला झालेला आहे बनून तयार. आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ज्वारीच्या कडक भाकरी करायच्या, बाजरीच्या कडक भाकरी करायच्या, आणि त्याच्यासोबत हा कांदा टमाट्याचा ठेसा तुम्ही एकदा करून बघा आणि एकदा खाऊन नक्की बघा. तुम्ही खरं सांगते खूप आवडेल खातर, इतका भारी लागतो. मी तर म्हणते अगदी भाजीला काही नसलं तरी सुद्धा तुम्ही ही भाजी म्हणून सुद्धा ह्याला करू शकता. सगळेजण आवडीने खातील. अप्रतिम चव लागते. आणि ठेसा आपल्या आवडीचा आहेच आहे, त्यामध्ये जर कांदा टमाट्याची भर असेल तर अप्रतिमच चव लागते. वरून पात वगैरे असते बघा, कांद्याची पात, ती सुद्धा तुम्ही इकडे वरून चिरून टाकू शकता कोथिंबीरच्या जागी. खूप छान लागतो. गरमागरम भाकरीसोबत, याला भातासोबत सुद्धा खाल्लं जातं. टिफिनला पण काही नसलं तर थोडा मिरचीचा कमी वापर करून तुम्ही ही भाजी म्हणून सुद्धा नेऊ शकता. ते बघा किती मस्त झालं आहे. कोणी अचानक आलं पाहुणं गावचे वगैरे तर त्यांना असं कांदा टमाट्याचा ठेसा करून दाखवा आणि खायला द्या. बघा किती मस्त आवडीने खातील. आणि खूप चांगला आहे, बनवायला सोपा आहे, काहीही झंझट नाही. अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला घाई असेल आणि भाजीला काही सुचत नसेल आणि ठेसा खाऊ वाटला असेल, झणझणीत खाऊ वाटला असेल तर नक्की करून बघा, खूप आवडीने खातात. तर कशी वाटते तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर एकदा तरी करून बघा आणि आवडीने सांगा मला कसा झाला आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसोबत.